बोरिवलीत देखील मोठ्या संख्येने फेरीवाले आपला धंदा करतात। या फेरीवाल्यांवर कारवाई केली जाते, मात्र पुन्हा ते फेरीवाले रस्त्यावरती आपलं दुकान थाटत असल्याचं पाहायला मिळतं आणि सर्वसामान्य नागरिकांना आणि प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो। आणि याचा आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। पाहुयात या ठिकाणचं वास्तव नेमकं काय आहे। मुंबईतील फेरीवाल्यांवरती धडक कारवाई होतीये। बोरिवलीच्या वेस्टमध्ये आपण बघतोय कारवाई झाल्यानंतर पुन्हा एकदा फेरीवाले जे आहेत ते रस्त्यावरती बसलेले पाहायला मिळतात। हा मुंबईतील बोरिवलीचा वेस्टचा परिसर आहे। खरं तर या फेरीवाल्यांमुळे आणि दुकानं जी बाहेरपर्यंत आलेले आहेत त्यामुळे नागरिकांना त्रास सुद्धा होतो। फुटपाथवरती चालताना नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो अशी तक्रार वारंवार येत असते आणि यामधूनच कारवाई ही फेरीवाल्यांवरती केली जाते। पोलिसांकडून आज खरं तर मुंबई महानगरपालिकेच्या साहाय्याने कारवाई होतीये। फेरीवाल्यांना रस्त्यावरून उठवलं जातंय आणि एकूणच मुंबईकरांसाठी हा फुटपाथ जो आहे तो मोकळा श्वास घेण्यात यावा यासाठीचा हा प्रयत्न असतो। मात्र एकीकडे बीएमसी जे अधिकारी असतील त्यांच्याकडून वसुली सुरू असते, दुसरीकडे फेरीवाल्यांवरती कारवाई सुद्धा केली जाते। मात्र हा बोरिवलीचा पश्चिमेचा भाग आपण बघतो, या ठिकाणी कारवाई ही मुंबईतील फेरीवाल्यांवरती केली जाते आणि हाच विषय जो आहे तो लोकशाही मराठीच्या माध्यमातून गेल्या अनेक दिवसांपासून उचलण्यात आलेला आहे। फेरीवाल्यांची बाजू ही लोकशाही मराठीच्या माध्यमातून दाखवली जाते। मात्र जे भ्रष्ट अधिकारी आहेत खरं तर सेंट्रलच्या भागामध्ये हा मुंबई महानगरपालिकेच्या भागामध्ये हा वॉर्ड येतो आणि यामधील हे फेरीवाल्यांचं बसस्थान आपण बघतोय। या फेरीवाल्यांना अधिकृत जागा देण्यात यावी अशी मागणी आहे। मात्र एकीकडे त्यांच्याकडून वसुली सुरू असते आणि दुसरीकडे त्यांच्यावरती कारवाई केली जाते। हा दुटप्पीपणा मुंबई महानगरपालिकेचा दाखवण्याचा प्रयत्न लोकशाही मराठीच्या माध्यमातून केला जातो। या खरं तर खात्याचे जे अधिकारी आहेत त्यांच्यावरती सुद्धा कारवाई का करण्यात येऊ नये असा सुद्धा एक सवाल लोकशाही मराठीच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन प्रतीक गुप्तासह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।